गेल्या 2 दिवसांपासून भडगाव शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून प्रभाग क्रमांक 10 मधील गणपती मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळतंय। गणपती मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार तसेच स्थानिक नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांनाही सावधगिरीने प्रवास करावा लागत असून पाण्याखाली खड्डे असल्यास अपघाताचा धोका निर्माण झालाय। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक पावसाळ्यात या ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण होते। पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने दरवर्षी रस्ते जलमय होतात। त्यामुळे संबंधित प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करून पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान पावसाचा जोर कायम असल्याने आणखी पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे। प्रशासनानेही तातडीने या परिसराची पाहणी करून पाणी उपसण्याची व निचरा व्यवस्था सुधारण्याची गरज व्यक्त होत आहे। मी हर्षल चौधरी, आपण पाहत आहात भडगाव शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील यशवंतनगर गणपती मंदिरासमोर गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे संपूर्ण मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। संपूर्ण रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत असून दुचाकीस्वार व इतर वाहन चालक तसेच स्थानिक रहिवाशांना पाण्यातून मार्ग काढावा लागत असून पाण्याखाली खड्डे असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक पावसाळ्यात या ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण होते। त्यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे। सध्या पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे। भडगाव जिल्हा जळगाव येथून हर्षल चौधरी यांची रिपोर्ट।